नमस्कार. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवून त्याचा क्रीमी चीज पालक पास्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आणि हा पास्ता एकदम हेल्दीसुद्धा आहे. मुलांना देखील खूप आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल आणि खूप छान अशी रेसिपी आहे. खूप कमी साहित्यात बनवून तयार होते. तर चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी या ठिकाणी पालक घेतलेली आहे. मी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता या पालकला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता याला बाजूला ठेवूयात. एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेली पालकची प्युरी यामध्ये टाकायची आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता या पिठाला 10 ते 15 मिनटं रेस्ट देण्यासाठी ठेवूयात. 10 ते 15 मिनटानंतर बघूयात पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. याला थोडंसं मळून घेऊयात आणि लगेचच पास्ता बनवायला घेऊयात. तर त्यासाठी काय करायचं आहे, पिठामधून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी बारीक चपाती लाटून घ्यायची आहे. जशी तुम्ही नेहमी चपाती बनवतात तशीच गोलाकार पद्धतीने आपण चपाती लाटून घेऊयात. तर हे बघा, मस्त पातळ अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता या ढाकणाच्या साहाय्याने मी याला आकार देणार आहे. तर तुम्ही कोणत्याही आकाराचा जर तुमच्याकडे साचा असेल तर त्याने देखील अशा गोल पद्धतीने तुम्ही काप काढून घेऊ शकता. त्यानंतर याला असं हाताने मोल्ड करायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पास्ता बनवून घेऊयात. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम हेल्दी आहे. जर मुलं पालक खात नसतील तर ही योग्य पद्धत आहे मुलांना पालक खाण्यासाठी. तर या ठिकाणी मी सगळा पास्ता बनवून घेतलेला आहे. दुसरीकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा ऑइल टाकायचं आहे की जेणेकरून पास्ता एकमेकांना चिटकून बसू नये. तर त्यानंतर आपण बनवून घेतलेला पास्ता टाकूयात आणि 5 ते 10 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेऊयात. यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही, नाहीतर पास्ता मोडण्याची शक्यता असते. तर आपला पास्ता शिजवून तयार झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. तर चाळणीमध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी आणि पास्ता वेगळा होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने. तर आता आपण क्रीमी पालक पास्ता बनवूयात. तर त्यासाठी पॅनमध्ये ऑइल टाकायचं आहे, बटर टाकायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 1 शिमला मिरची टाकायची आहे. त्यानंतर टाकूयात चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, काळी मिरे पूड आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेली. आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला परत बटर टाकायचं आहे आणि बटर विरघळल्यानंतर 2 चमचे मैदा टाकायचा आहे. मैद्याला देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत, अशा पद्धतीने. आणि आता यामध्ये आपण ॲड करूया दूध. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पालक बनवण्याच्या हिशोबानुसार दूध घ्या. तर या ठिकाणी मी 1 कप दूध एवढं घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चीजचे 2 क्यूब टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण बनवून घेतलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स झाली की आता लगेचच बनवून घेतलेला पास्ता टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता याला शिजू द्यायची गरज नाही आहे. ऑलरेडी सगळी जिन्नस शिजलेली आहेत. तर आपला तयार आहे क्रीमी चीज पालक पास्ता. याला तुम्ही मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकता किंवा मधल्या वेळेमध्ये देखील बनवू शकता. तर कशी वाटली आजची ही क्रीमी चीज पालक पास्ताची रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.